राज्यामधली महत्त्वाची बातमी भिवंडीमधील आजच्या कारवाईचा आढावा आमचे प्रतिनिधी भूपेंद्र आंबवणे यांनी घेतलाय। महाराष्ट्र एटीएसने पडग्यामध्ये कारवाई केलेली आहे। साकीब नाचनच्या घरावरती एटीएसने ही कारवाई केलेली आहे। साकीब नाचन हा सिमी संघटनेचा पदाधिकारी आहे आणि त्याच्या घरावरती एटीएसने छापेमारी केलेली आहे। दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणामध्ये महाराष्ट्र एटीएसने ठाण्यातील पडघा इथे छापा टाकला। एटीएस पथक साकीब नाचनच्या घरावर त्याने छापे टाकलेले आहेत आणि साकीब नाचन हा बंदी असलेल्या सिमी या संघटनेचा पदाधिकारी आहे। साकीबला यापूर्वी 2 दहशतवादी प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आलेला आहे। यामध्ये 2002 ते 2003 मध्ये मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन विलेपार्ले आणि मुलुंड बॉम्बस्फोटाचा समावेश आहे। आणि या संदर्भामध्ये या कारवाईचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी भूपेंद्र आंबवणे यांनी। गावामध्ये भिवंडी पडगा बोरोली या गावामध्ये रात्री 3 वाजताच एटीएसची धाड पडलेली आहे आणि ते एक ठाणा रायगड इकडनं एक 200च्या पोलीस फौजफाटा मोठा फौजफाटा आलेला आहे आणि ह्याच गावामध्ये 2 वर्षापूर्वी एक दहशतवादी कारवाई करणारा साकीब नाचन याला पकडण्यात आलं होतं। त्याच्याबरोबर एक 15 जणांना इकडनं उचलण्यात ताब्यात घेण्यात आले होते। त्याच्यानंतर आता हा परत ह्याच गावामध्ये दहशतवादी कारवाईची सुगाव लागल्या कारणाने एटीएसची मोठी कारवाई इथे सुरू आहे। अजूनपर्यंत किती नेमके पकडले गेले आहेत काय गेले याचं काहीच त्यांनी हे दिलेलं नाही आहे, संख्या दिलेली नाही की किती इकडनं पकडण्यात आलं आहे। भिवंडीनं भूपेंद्र आंबवणे, NDTV।